नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. विधिमंडळामध्ये देवेंद्र फडणवीसांनी 2 दिवसापूर्वीच केलेलं एक भाषण मला तुम्हाला मुद्दाम दाखवायचं आहे. कारण साखर घोटाळा आणि शिखर बँकेचा घोटाळा याच्याशी आम्ही करत असलेल्या व्हिडिओमधल्या सगळ्या म्हणण्याला देवेंद्र फडणवीसांनी एक प्रकारे या वाक्यातून दुजोराच दिला आहे. जे आम्ही मांडत आलो आहोत त्याला स्पष्टपणे देवेंद्र फडणवीसांनी शिक्कामोर्तब करून इथे राज्यातील साखर कारखाने राज्य सरकारची, शिखर बँकेची, शेतकऱ्यांची, कामगारांची लूट करत आहेत हे एक प्रकारे स्पष्टपणे दाखवून दिलेलं आहे. काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ऐका. शासनाने आपली ऍसेट रिस्ट्रक्चरिंगची कंपनी ARC तयार केली आहे आणि तयार करण्यामागचं कारण असं आहे की मागच्या काळामध्ये सातत्याने आपण बघितलं की आपले सरकारने 80% 90% पैसे दिलेले, आपल्या गॅरंटीवरचे साखर कारखाने असतील, सूतगिरण्या असतील, सहकारी संस्था असतील, या कुठेतरी तोट्यामध्ये जातात आणि मग बँका त्याची विक्री करतात आणि कवडीमोल भावानं खासगी क्षेत्रामध्ये त्या विकत घेतल्या जातात. आपला एक नवा पैसा आपल्याला परत मिळत नाही आणि अनेक ठिकाणी तर त्याच्या ऍसेटवर 200, 300 कोटी रुपये, मी शुगरवर म्हणत नाही, साखरेवर नाही, त्याच्या ऍसेटवर म्हणजे 20 कोटी रुपयात आणि 40 कोटी रुपयात आपला कारखाना घेतला, एक नवा पैसा सरकारला नाही आणि परत त्या प्रायव्हेट सेक्टरच्या कंपनीने त्याच कारखान्याच्या जमिनीवर 400 आणि 300 कोटी रुपये हे त्या ठिकाणी कर्ज घेतलं. त्यामुळे एक प्रकारे राज्य शासनाची फसवणूक होते आहे. हा जनतेचा पैसा हा खासगी लोकांच्या घशात चाललेला आहे आणि म्हणून आता अशा प्रकारचे जर कारखाने असतील आणि त्याची विक्री होणार असेल तर त्या संदर्भात आम्हीही मार्केटमध्ये महाराष्ट्र शासन म्हणून जाऊ आणि नवीन जो कायदा आहे केंद्र सरकारचा IBCचा, त्या कायद्याच्या अंतर्गत महाराष्ट्र सरकारची ऍसेट रिस्ट्रक्चरिंग कंपनी ही तो कारखाना त्या किमतीला विकत घेईल किंवा रिस्ट्रक्चरिंग करता बँकेकडनं घेईल, ती ड्यू सेटल करेल आणि त्याचं पुनर्वसन हे महाराष्ट्र सरकार करेल. त्यानंतर आम्हाला तो सहकारातल्या कुठल्या याला निविदा पद्धतीने देता आला तर तो त्यांना देऊ. त्या संदर्भातली पूर्ण पॉलिसी आपण तयार केली आहे. सगळी पॉलिसी मी या ठिकाणी सांगत नाही, पण याच्या पाठीमागचं मूळ कारण हे आहे की आता पुन्हा मार्केटमध्ये 7-8 कारखाने अशाच प्रकारे कमी किमतीला विक्री करता त्या ठिकाणी आलेले आहेत आणि पुन्हा एकदा आपल्या शासनाचं नुकसान होत आहे आणि म्हणून हे नुकसान थांबवण्याकरता शासनाची ऍसेट रिस्ट्रक्चरिंग कंपनी आपण तयार केली. ऐकलत? म्हणजे देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं असं आहे की साखर कारखाने कर्ज घेतात, स्वस्तात कारखाने विकत घेतात, मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतात आणि आपला फायदा करून घेतात. हेच तर आम्ही आतापर्यंत सांगत आलेलो आहोत. मी तुम्हाला काही उदाहरणं अजून परत एकदा सांगणार आहे. जरा या उदाहरणांच्याकडे खूप गांभीर्याने घेणं आवश्यक आहे. अजित पवारांनी जरांडेश्वर नावाचा सहकारी साखर कारखाना विकत घेतला होता, तुम्हाला आठवत असेल. या जरांडेश्वर सहकारी साखर कारखाना विकत घेताना त्याचं व्हॅल्युएशन दाखवलं गेलं, म्हणजे मूल्यांकन केलं गेलं 40 कोटी रुपयांचं. चला, 40 कोटी रुपयांचं मूल्य असलेला कारखाना अजित पवारांच्या प्रमुखत्वाखाली, मार्गदर्शनाखाली असलेल्या एका कंपनीने 65 कोटी रुपयांना विकत घेतल्याचं दाखवलं गेलं, सांगितलं गेलं. मी किंवा या विषयात लढणारे माणिक जाधव याला विक्री खरेदी असं म्हणत नाहीत, ते अवैधरित्या कब्जा म्हणतात, सरकारी तिजोरीवर टाकलेला दरोडा म्हणतात. म्हणजे ही माणिक जाधवांची शब्द आहेत, ज्याच्याशी मी अंशतः सहमत आहे. हा दरोडा आहे, हा कब्जा आहे. याला ताब्यात घेणं म्हणत नसतात. ताबा कसा असतो माहित आहे? ताबा असतो त्याने विकला, यांनी घेतला, पण हा ताब्यात घेणं म्हणतात ते बघा. आणि मी तुम्हाला काही कागद पण दाखवणार आहे, ती कागद पण तुम्ही बघून घ्या. हे आता पहिल्यांदा माहिती सांगतो. 65 कोटी रुपयापैकी सुरुवातीला 18 कोटी भरले आणि दुसऱ्याच दिवशी कारखान्यावर कब्जा घेतल्याबरोबर 133 कोटी रुपयांचं कर्ज पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून घेतलं. बघा मंडळी, एक फार इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे, ज्याचं व्हॅल्युएशन मूल्यांकन 40 कोटी आहे, त्याला 133 करोड रुपये कर्ज दिलं गेलं. काही दिवसात हा कर्जाचा बोजा
400 कोटी रुपयांवर गेला आणि आता असं म्हणतात की तो 700 कोटी रुपयांचा आहे असं कुठे दिसतंय तुम्हाला? 40 कोटीत विकत घेतलेली गोष्ट 40 कोटी भरलेत की नाही याबाबतचा खुलासा सविस्तरपणे होईल. 700 कोटी रुपयांचं कर्ज आत्ता कारखान्यावर आहे. मग मला सांगा, ईडी तुमच्याकडं लक्ष देईल नाही तर काय करील? देवेंद्र फडणवीस म्हणाले ते खोटं आहे का? 40 कोटी व्हॅल्युएशन दाखवायचं, 65 कोटीत विक्री व्यवहार दाखवायचा, खरेदी व्यवहार दाखवायचा, 18 कोटी सुरुवातीला भरायचे, 133 कोटी रुपयांचं कर्ज घ्यायचं आणि आतापर्यंत 700 कोटी रुपयांचं कर्ज आहे. हा कारखाना शालिनीताई पाटील यांचा आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या मोठ्या मराठा नेत्यांपैकी एक असलेले आदरणीय वसंतदादा पाटील यांच्या पत्नीचा हा कारखाना, शालिनीताई पाटलांचा हा कारखाना, एका मराठा समाजामधल्या अत्युच्च शिखरावर असलेल्या माणसाच्या, म्हणजे मुख्यमंत्री पद तर काढून घेतलं, पण त्यासोबत त्यांचा कारखानाही त्यांच्या पत्नीच्या हातातून काढून घेतला. हे एवढं भयंकर आहे. आणि त्यावर व्हॅल्युएशन 40 कोटी दाखवून 700 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं. मंडळी, देवेंद्र फडणवीस फक्त म्हणालेत, तुम्हाला तर काय वाटत असेल याचा विचार करा. चला, इथे थांबायचं नाही, आपल्याला पुढे सरकायचं. अजून सगळा घोळ तुमच्या लक्षात येऊन जाईल. कन्नड सहकारी साखर कारखाना घ्या, म्हणजे एक तिकडे पश्चिम महाराष्ट्रातला आणि एक इकडे मराठवाड्यातला, ज्याची विक्री झाली 50 कोटीला. त्याचा कागदही मी तुम्हाला दाखवतो ईडीच्या तपासातला, तो बघा जरा. या ईडीच्या तपासात एक गोष्ट लक्षात आली की 3 जणांनी टेंडर भरल्याचं दाखवलं. हे 3 म्हणजे एक हायटेक कंपनी, जिला ते पैसे भरायसाठीचे 1 कोटी रुपये जे भरायचे असतात ते काय, जे कोटी भरायचे असतात ते बारामती ॲग्रोनच दिलेले होते. दुसरी कंपनी बारामती ॲग्रो, ज्यांनी आपलंही टेंडर टाकलं. आणि तिसरी कंपनी होती एक समृद्धी शुगर नावाची, गाडगे नावाची एक व्यक्ती आहे त्यांच्या मालकीची. या गाडगेंनी आपलं टेंडर वापस घेतलं का घ्यायला लावलं, हा पुन्हा चर्चेचा विषय. तोही कागद मी तुम्हाला दाखवतो, तोही बघून घ्या. तो ईडीच्या तपासातला कागद आहे. माझं वाक्य यात काहीच नाही आहे. हा फ्रॉड आहे असं ईडीचं म्हणणं आहे. हे पैशाची फिरवाफिरवी आहे असं ईडीचं म्हणणं आहे. तोही बघून घ्या. 3 पैकी एका कंपनीला कारखाना अलर्ट होणार आहे. समृद्धीनं वापस घेतलाय, हायटेक यांचीच कंपनी आहे. मग साहजिकच बारामती ॲग्रोला हा कारखाना मिळून जातो. आता या कारखान्याची गंमत तुम्हाला सांगतो. म्हणजे कारखान्याची किंमत तर ठरली 50 कोटी, पण याही कारखान्यावर शेकडो कोटी रुपयांचं कर्ज आहे. मला जरा या कारखान्याचं व्हॅल्युएशन करताना जे केलं होतं ना, त्यात मला तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या. आता बघा, कामगारांची देणी होती 30 कोटी रुपयांची, शेतकऱ्यांची देणी होती 150 कोटी रुपयांची, सरकारची थकहमी होती 42 कोटी रुपयांवरची. 167 एकर जमीन आहे या कारखान्याची आणि शेकडो कोटी रुपयांचं कर्ज देखील घेतलंय. या कारखान्याचा रंजक इतिहास, एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे 50 कोटी रुपयात 100 कोटी कसे पदरात पाडून घेतले, ती एक गोष्ट आहे. ती इथं सांगत बसतो खूप वेळ जाईल, त्यामुळे त्याचा एक स्वतंत्र भाग करतोय. म्हणजे कन्नडचं नाटक जे आहे ना, ते कसा नाटकी प्रकार आहे सगळा, तो तुम्हाला दाखवतो. कसं लुटतात, जे MSAB कडून कशी पैसे काढून घेतलेले आहेत, महावितरणकडून कसे पैसे काढून घेतलेले आहेत, बँकाकडून कसे पैसे काढून घेतलेले आहेत, नाहीकडून कसे पैसे काढून घेतले आहेत. हे सगळा एक वेगळा इतिहास आहे. तो तुम्हाला स्वतंत्र भागात मी सांगेल. तुम्हाला लगेच सांगतोय, फार दूर वेळ लागणार नाही. ते समजून घेतलंय, त्यामुळे सांगायला फारसा वेळ लागणार नाही. म्हणजे साधारणतः शेतकऱ्यांची 150 कोटी, कामगारांची 30 कोटी, थकहमीची 47 कोटी, अशी 180 + 40 म्हणजे 220 + 2 222 करोड रुपये देणी असताना 50 कोटीला हा कारखाना विकत घेतला. जवळपास 800 कामगार होते. या कामगारांना देशोधडीला लावल्या गेलं, एकालाही परत घेतलं नाही. सगळी कामगार तशीच बसली. शेतकऱ्यांची देणी होती. शेतकऱ्यांची देणी कोणती होती लक्षात घ्या. मी केवळ भाग भांडवल या विषयावर जात नाही. जिथे शेतकऱ्यांची देणी 150 कोटी रुपयांची आहे, म्हणजे शेतकऱ्यांच्या परतीच्या ठेवी घेतलेल्या असतात कारखान्याने. बिनपरतीच्या ठेवी असतात. सहकारातला हा शब्द तर मला कधीच कळला नाही. बिनपरतीची ठेव. अरे बिनपरतीची ठेव असते का? बिनपरतीची लूट असते. एखाद्या चोरानं रस्त्यावर उभा टाकून एखाद्या माणसाकडून पैसे काढून घेतले तर मी आत्ता तुला लुटतो आहे, पुढच्या वेळेला ते परत करीन असं नसतो म्हणत. लुटले गेले, खिसे कापुनी मारलेला खिसा लुटला गेला.
घेतले पैसे गेले, मित्राला उसने दिले गेले. तसं हे बिनपरतीची ठेव, परतीची ठेव, भाग भांडवल, या सगळ्या गोष्टी मिळून 150 कोटी रुपये शेतकऱ्यांचे होते. आणि तरी कारखान्याचं व्हॅल्युएशन 50 कोटीच्या खाली होतं. सरकारची थकमी 42 कोटी रुपयांची होती. 42 कोटी रुपयांची थकमी असलेल्या कारखान्याचा ताबा पुणे SBI कडून 27 कोटी रुपये कर्ज घेऊन 27 कोटी SBI कडून घ्यायचे, शिखर बँकेला भरायचे आणि कारखाना ताब्यात घेऊन टाकायचा आणि मालामाल व्हायचा, असा हा प्रकार आहे. ह्याची स्टोरी वेगळ्या भागात आहे. बालाघाट सहकारी साखर कारखाना अहमदपूरचा, तिथे काय झालंय? कारखाना ताब्यात घेतला, कर्ज ज्या बँकेचं होतं त्याच बँकेला सांगितलं आम्ही कारखाना घेतलाय. कारखाना घेणारा कारखान्याचा संचालक, कारखान्याला कर्ज देणारा DCC बँकेचा संचालक. मग बँकेने कारखाना घेणाऱ्याला कर्ज दिले आणि घेणाऱ्याने ते पैसे नेऊन पुन्हा परत बँकेत भरून टाकले. तुमचं कर्ज फिटलं. म्हशीला पाजवणे याला म्हणतात. आता काय पाजवणे हे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं माहित आहे, मी वेगळं सांगण्याची गरज नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस जे सभागृहात बोललेत ना, त्याला एक विलक्षण महत्व प्राप्त होतं. 5-25 कोटी रुपयात कारखाना घ्यायचा, शेकडो कोटी रुपयांची कर्ज त्याच्यावर काढायची, ती कारखाने चालवायची. चालली ठीक, नाही चालले त्याची प्रॉपर्टी विकत जायचं, कारण तो खाजगी झालेला असतो. त्यातून करोडो रुपये मिळतात. जमिनीच्या किमती लाखात गृहीत धरलेल्या असतात. पुढे करोडोचा व्यवहार होतो आणि तो व्यवहार कसा निपटून आपले खिसे भरायचे याचा हा उत्तम प्रकारे चालू असलेला धंदा आहे. फडणवीस साहेब सभागृहात बोललात ते वाक्य आता प्रत्यक्षात जेव्हा तुम्ही करायला लागाल तेव्हा महाराष्ट्रातल्या एका महाभयंकर घोटाळ्याची सुरुवात तुम्हाला दिसल्याशिवाय राहणार नाही. आणि तो दिवस सुदिन म्हणून महाराष्ट्रात येवो, याची वाट महाराष्ट्रातली जनता देखील बघते आहे. मंडळी, या भ्रष्टाचाराच्या समूळ गोष्टी आपल्याला कळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हा व्हिडिओ लोकांच्या पर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद.